प्रस्तावित अमरावती परतवाडा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारी 50हून अधिक झाडं तोडण्यात आली। ही झाडं 100-125 वर्ष जुनी आहेत। न्यायालयानं मार्गाच्या दुतर्फा असलेली जुनी झाडं तोडू नये असे आदेश दिले होते, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतलं आणि ही जुनी झाडं तोडू नयेत असे निर्देश संबंधितांना दिले होते। मात्र 5 वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं हे काम पुन्हा सुरू करून मार्गावरील 50च्या वर झाडं तोडल्याचं समोर आलं। गेल्या 2020 पासून तर आसपासच्या तारखेपर्यंत हे PIL जे दाखल आहे ते केस कोर्टाच्या बोर्डावर लागलेली आहे। बोर्डावर केस लागली असताना सुद्धा यांना अधिकारी वर्गांना वर्क ऑर्डर द्यायच्या अगोदर कळलं का नाही का बा 300 झाडाचा आपण बळी घेऊन राहिलो। विकासाच्या आम्ही विरोधात नाही आहे, विकास करा, पण झाडे वाचूनही पर्यावरणाचा समतोल राखूनही विकास होऊ शकतो। गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये अवैध झोपड्यांवर मुंबई पालिकेनं मोठी कारवाई केली। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी झोपड्या वाचवण्यासाठी स्थानिकांनी कारवाईला जोरदार विरोध दर्शवला, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नाशिकच्या कळवणमध्ये अतिक्रमणाविरोधात प्रशासनानं धडक मोहीम सुरू केली। मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागानं JCBच्या सहाय्यानं कारवाई केली। अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून काही ठिकाणी विरोधही पाहायला मिळाला। दरम्यान पुढील 2 दिवसात पुन्हा मोजणी करून कारवाई अधिक वेगानं राबवली जाणार आहे। मुंबईच्या किनारपट्टीवर प्रशासनानं मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली। अनधिकृत LED मासेमारी विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली। रात्रभर समुद्रात गस्त घालून 6 बेकायदेशीर LED बोटी पकडल्या। या बोटींकडून एकूण 30 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून जनरेटर, हाय डेन्सिटी LED दिवे आणि बॅटरीसह सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। समुद्रातील अवैध LED मासेमारी विरोधात ऑपरेशन क्लीन सी मोहीम राबवत मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाईचा धडाका लावला। जयगड ते दाभोळ दरम्यान सलग कारवायात अनेक नौका पकडण्यात आलेल्या असून नियमभंग करणाऱ्यांवर नो मर्सी धोरण राबवलं जात आहे। जयगड परिसरात 3 नौका रंगेहात पकडण्यात आल्या, तर मिरकरवाडा, गणपतीपुळे आणि गुहागर दाभोळ दरम्यान अवैध मासेमारी करणाऱ्या नौका देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत। मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। 25-15चा ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी 6,67,000ची लाच घेताना विलास लाडला ACBनं अटक केलेली होती। न्यायालयीन कोठडीत हजर झाल्यानंतर त्याचा जामीन अर्जही दाखल करण्यात आला असून लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे। पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार पडळकर, संजय जगताप यांच्या उपस्थितीवेळी बाईक रॅली काढण्यात आली, मात्र पुण्यात खडीमशीन चौकात येण्याआधीच पडळकरांची रॅली अडवण्यात आली। पुरंदर तालुक्याच्या भिवरी गावातील बोबदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पडळकरांसह इतर आंदोलकांनी केली। सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात आचिरणे गावात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आणि एकाचा मृत्यू झाला, 1 जण गंभीर जखमी झाला। ही घटना शिकारीसाठी गेले असताना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली। आचिरणे परिसरात काही जण मध्यरात्री शिकारीला गेले होते, त्यावेळी अचानक गोळीबार झाला। या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। गोळीबार नेमका कशामुळे झाला, अपघात की अन्य काही कारण आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। मुंबईतील कांदिवलीत महावीरनगर परिसरात देसी नास्तो या दुकानाचा फलक गुजराती भाषेत होता, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली। मनसे चारकोप विधानसभा प्रभाग क्रमांक 21च्या वतीनं दुकानदाराला नामफलक मराठीत करण्यासाठी निवेदन देण्यात आलं। मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठीला प्राधान्य देण्याचा इशारा देत नामफलक तात्काळ बदलण्याची मागणी केली। दुकानदारांना 7 दिवसांच्या आत मराठी नामफलक लावण्याचं आश्वासन दिलं। भिवंडीतल्या माणकोली पुलावर धक्कादायक प्रकार घडला। काही जण 4 चाकी आणि दुचाकीवर स्टंट करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। यात 3 तरुण एका दुचाकीवरून जात होते। यावेळी एका दुचाकीनं चालवणाऱ्यानं तरुणाचे डोळे बंद केले। संपूर्ण प्रकार हा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे।
भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका तरुणानं 5 लहान मुलांना दुचाकीवर बसवून धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तरुणानं बुलेटच्या टाकीवर 2 मुलांना बसवलं तर सीटवर आणखी 3 बसवून बेफिकीरपणे प्रवास करत होता. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. अकोला जिल्ह्यात अकोटमधला एक धक्कादायक व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला. देशाचं भवितव्य असलेली 10 ते 12 वर्ष वयोगटातली मुलं नशेच्या आहारी गेल्याचं भीषण वास्तव या व्हिडिओतून समोर आलं. अकोट शहरातील इंदिरानगर भागात 10 ते 12 वर्षाची मुलं ही सिगारेटमध्ये गांजा भरून ओढत असल्याचं दिसतंय. अकोला जिल्ह्यात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी गांजा अगदी सर्रास आणि सहजपणे मिळत असल्यानं पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचा आमिष दाखवून पुण्यात एका वृद्ध दाम्पत्याची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली. 54 कोटींच्या परताव्याच्या आमिषाला बळी पडत त्यांनी तब्बल 12 कोटींहून अधिक रक्कम गमावली. हडपसर परिसरातील या प्रकरणात 11 दिवसात 8 वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली. अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यात दाभोळी इथे थेट घराच्या स्वयंपाकघरात बिबट्या येऊन बसल्याची धक्कादायक दृश्य समोर आली. दाभोळीच्या कोऱ्याची वाडी इथे विवेक जोशींच्या घरात हा बिबट्या येऊन बसल्यानं ग्रामस्थांची भंबेर उडाली. त्यानंतर तात्काळ घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलं. मात्र हा बिबट्या जखमी अवस्थेत होता. वनाधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला जेरबंद केलं. गोवा राज्यातील पेडणे तालुक्यात मोपा परिसरात ओंकार हत्तीनं सध्या धुमाकूळ घातलाय. ओंकार हत्ती मोपा परिसरात असून निवासी भागांमध्ये फिरत असल्यानं स्थानिक चिंतेत आहेत. ओंकारनं मोपा परिसरात लोकवस्तीत जाऊन घराघरात तो फिरतोय. त्यामुळे हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिकांकडून होऊ लागली आहे. सिंधुदुर्गातील दोडा मार्गाच्या तिलारी खोल्यातील मोर्ले गावात तब्बल 15 फूट लांब किंग कोब्रा आढळून आला. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. सापाच्या रेस्क्यूचा थरार पाहण्यासाठी गावातील नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. छत्तीसगडमधील नूतन चौकात 2 बैलांची झुंज झाली. यावेळी झुंजणाऱ्या बैलांनी अचानक एका तेलाच्या दुकानात धडक दिली आणि सर्व वस्तू तोडफोड करून नासधूस केली. दुकान मालक स्वतःच्या जीवाचा बचाव केला आणि त्यात तो यशस्वी झाला. मात्र त्याच्या दुकानाचं मोठं नुकसान झालं. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रत्नागिरीचा प्रसिद्ध हापूस आंबा यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला. हवामान बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाल्यानं 1 डझन हापूससाठी 1000 ते 1200 रुपये इतके मोजावे लागतात. परिणामी पर्यटकांसाठी आकर्षक असलेला हा आंबा आता फक्त श्रीमंतांच्याच ताटात राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये क्विंटल मागे 1000 रुपयांनी घसरण झाली. हळदीच्या बाजारात 2 दिवसापूर्वी हळदीला 15,000 रुपये क्विंटल भाव होता. मात्र आता 14,000वर भाव आल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय. भावात घसरण झाल्यानं शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय. केदारनाथ मंदिरात गेल्या 20 तासांपासून सुरू असलेल्या संततधार बर्फवृष्टीमुळे यात्रेच्या तयारीला खीळ बसली. मंदिराचे जे दरवाजे आहेत ते उघडण्याची तारीख जवळ आली असली तरी बदलणाऱ्या हवामान आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसमोर एक आव्हान उभं करत आहे. काश्मीरमधील गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली. बर्फाच्या चादरीनं परिसराचं नैसर्गिक सौंदर्य वाढवलं. मोठ्या संख्येनं पर्यटक आकर्षित होत आहेत. संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झालाय. त्यामुळे पर्यटक सुंदर अशा दृश्यांचाही आनंद घेत आहेत. बर्फात अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते बंदिस्त करत आहेत. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पितीच्या आदिवासी जिल्ह्यात जोरदार हिमवृष्टी झाली. हवामान विभागाकडून या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. उंच ठिकाणी हिमवृष्टी तर सखल भागात पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली. रोहतांगमधील अटल बोगद्याजवळही जोरदार हिमवृष्टी झाली. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात हिमवृष्टी झाली. तापमान घसरलं. यमुनोत्री गंगोत्री मंदिरावर बर्फाची चादर पाहायला मिळाली. काश्मीरच्या पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये हिमवृष्टी झाली. सगळीकडे बर्फाची चादर पाहायला मिळाली.